दिवाच्याने आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. पौष महिन्यात जेव्हा सूर्य देव धनु राशीत सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या दिवशी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीपासून ऋतू बदल सुरू होतात. शरद ऋतू कमी होऊ लागतो आणि वसंत ऋतूचे आगमन होत लागते. पौराणिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपला पुत्र शनीच्या घरी जातो. शनी मकर आणि कुंभ राशीचा स्वामी असल्याने हा सण पिता आणि पुत्राच्या अनोख्या भेटीशी देखील संबंधित आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रस्थान करतो आणि सूर्याची ही हालचाल खूप शुभ मानली जाते. या दिवशी पवित्र तीर्थ किंवा गंगेत स्नान करण्याची आणि दान करण्याची प्राचीन परंपरा आहे. हर हर महादेव.